राजकीय वर्तुळातून आत्ता या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातल्या अंतर्गत धुसफुसीनं आज नवी पायरी गाठली आहे। ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्या वादातला पुढचा अंक आज पाहायला मिळाला। दरम्यान उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपाल कोश्यारींसाठी सरकारचं विमान उडालेलंच नाहीये। राज्य सरकारशी पंगा आणि राज्यपालांचं विमान जमिनीवर अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात गणेश ठाकूर यांच्याकडून। गणेश, या वादाचा नवा अंक समोर येतोय, नेमकं काय घडलंय? अगदी बरोबर। आणि या राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या झगड्याचा आता जे आपण एक लेवल म्हणू तो लेवल आता पुढे गेलेला आहे। अंक 2 ज्याला आपण म्हणतोय। माहिती अशी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उद्या मसुरी इथं IAS अकॅडमीमध्ये एक लेक्चर किंवा भाषण द्यायला जायचं आहे, संबोधनाला जायचं होतं। आजच ते उत्तराखंडसाठी निघाले होते। देहरादून इथं त्यांचं विमान जाणार होतं आणि राज्य सरकारचं विमान ते वापरत होते। सकाळी 9:15 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे आहेत ते राजभवनातून निघाले। जवळ 10च्या सुमारास ते इथं पोहोचले। 10:30ला त्यांचं विमान टेक ऑफ करणार होतं असं कळतंय। आणि ज्यावेळेस ते टर्मिनल 8 जिथून VVIP मूवमेंट होते, जिथून प्रायव्हेट जेट्स आणि राज्य सरकारचं विमान जातं, तिथं ते पोहोचले। राज्यपाल विमानात बसलेही 15 ते 20 मिनिटं बसल्यानंतर राज्यपाल पुन्हा उतरले, खाली आले आणि त्यानंतर जे लाऊंज आहे VVIP लाऊंज तिथं ते बसले। तिथं ते आत्ताही आहेत असं कळतंय। माहिती अशी मिळते आहे की या राज्य सरकारच्या विमानामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नाही, परवानगी दिली गेली नाही असं कळतंय। ही सूत्रांची माहिती आहे। या सूत्रांच्या माहितीला दुजोरा घेण्यासाठी आम्ही राज्यभवन त्याचबरोबर राज्य शिष्टाचार विभागाशी संपर्क करतो। पण सूत्रांची माहिती अशी आहे की विमानात कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती, परवानगी राज्य सरकारकडून मिळाली नाही म्हणून ते विमान टेक ऑफ झालं नाही। राज्यपाल जे विमानात बसले होते ते खाली आले, लाऊंजमध्ये बसले आहेत आणि आता 12:15च्या स्पाइस जेटच्या विमानानं, कमर्शियल विमान जे आहे त्या विमानानं राज्यपाल उत्तराखंड देहरादून तिथं जाणार आहेत। म्हणूनच ही चर्चा सुरू झाली आहे राजकीय वर्तुळामध्ये की राज्य सरकारने परवानगी का नाही दिली, परवानगी आधी दिली होती का, नंतर त्यांनी ती परवानगी मागे घेतली का। कारण राज्यपाल जर आपल्या निवासस्थानातनं राजभवनातनं एअरपोर्टला जात आहेत त्याआधी सगळे प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात। परवानगी नंतरच ते घराबाहेर राजभवनाबाहेर पडले असतील असंच कळतंय। पण तिथं जाऊन परवानगी नाही मिळाली हे कळलं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ते नंतर मिळतीलच। मात्र आत्ताच्या घडीची माहिती अशी आहे की राज्यपाल यांचं विमान जमिनीवरती आहे। राज्यपाल विमानात बसले होते, मात्र विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी मिळाली नाही राज्य सरकारकडनं असं कळतं। कारण राज्य सरकारचे ते विमान होतं आणि त्यानंतर राज्यपाल जे आहेत ते आता लाऊंजमध्ये बसले आहेत आणि आता 12:15च्या विमानाने ते पुढे जात आहेत। याआधीही आपण पाहिलं, राम मंदिराचा विषय असो किंवा मंदिरं उघडण्याचा विषय असो, फायली साईल करण्याचा विषय असो, या अनेक विषयांमध्ये राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा एक वादाचे अनेक अंक आपण पाहिले। आणि हा पुढचा अंक आहे का किंवा या अंतर्गत घुसपुसीने एक नवीन पायरी जी आहे ती ओलांडली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता राज्यपाल 12:15च्या विमानानं, कमर्शियल विमानानं जात आहेत। आता याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया निश्चित येईल। जर राज्य सरकारने परवानगी दिली नसेल आणि त्यामुळे हा फ्लाईट टेक ऑफ झाला नसेल तर निश्चितपणे राज्य सरकारवर भाजप टीका करेलच। राजभवनाकडनं याच्यावरती काय उत्तर येतं किंवा काय म्हटलं जातं याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागून असेल। पण अशा प्रकारे राज्यपालांना राज्य सरकारच्या विमानाचा वापर नाही जर करायला दिला असेल तर निश्चितपणे त्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होईल, राजकीय टीकाही होणार आहे। पण आत्ताच्या घडीला ही माहिती ABP माझावरती एक्सक्लुझिव्ह आहे की राज्यपाल हे राज्य सरकारच्या विमानातनं उत्तराखंडला जाणार होते, देहरादूनला उतरणार होते, पण विमानातनं ते खाली आलेत आणि आता कमर्शियल फ्लाईटने जात आहेत। विमानात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नाही आहे। तिथं अंतर्गत इंटरनल काहीतरी इश्यू झाला आहे या राज्य सरकारच्या विमानाचा वापर करण्यासाठी असं सूत्रांकडनं सांगितलं जात आहे। इंटरनल इश्यू म्हणजेच राज्य सरकारकडनं परवानगी नाही दिली गेली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र राजभवन, राज्य सरकार, राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सगळ्यांकडनं आम्ही माहिती घेऊन पूर्ण
या बातमीला जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं होतं. पण राज्यपाल आता राज्य सरकारच्या विमानाचा वापर न करता स्पाइस जेटच्या 12:15च्या विमानानं उत्तराखंड देहरादूनला जात आहेत, ही सूत्रांकडनं माहिती मिळते. आणि आताही राज्यपाल एअरपोर्टवरती आहे, त्यांचा प्रोटोकॉल एअरपोर्टवर आहे, कलिंगा गेट नंबर 8च्या टर्मिनल इथं. आणि आता ते स्पाइस जेटच्या विमानानं प्रवास करणार आहेत असं कळतंय. प्रज्ञा. गणेश, राज्य सरकारच्या विमानातून प्रवास करायचा असेल तर जी परवानगी घ्यावी लागते त्याची सगळी एकूण प्रक्रिया कशी असते? जर हे प्रोटोकॉल विभागाकडनं पूर्ण माहिती मिळू शकेल, पण जे आपण कव्हर करतो त्या कव्हर करताना आपल्याला जी माहिती मिळते सूत्रांकडनं ती अशी आहे की राज्य सरकारच्या विमानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. जो राज्यपाल यांचा प्रोटोकॉल विभाग असतो ते त्याची परवानगी घेते. राज्य शिष्टाचार विभाग आणि राज्य सरकारचे जे प्रोटोकॉल ऑफिसर असतात त्यांच्याकडनं सगळे जो आहे पेपरवर्क केलं जातं. आणि पेपरवर्क केल्यानंतर जी परवानगी दिली जाते ती एअरपोर्ट ऑथॉरिटीला पाठवली जाते. एअरपोर्ट ऑथॉरिटीला राज्य सरकारच्या विमानाची परवानगी कोणाला वापरण्याची परवानगी कोणाला दिली आहे पत्रव्यवहार पाहिलं जातं. आणि त्यानुसारच ज्यावेळेस राज्य सरकारची परवानगी मिळते त्यानुसारच ते विमानाचा वापर होतो. आणि त्याला गणेश, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. दरेकर जी घटना घडलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. राज्य सरकारकडून अशा पद्धतीनं राज्यपालांना परवानगी न देणं तुम्ही कसं बघता? या घटनेकडे तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं राज्यपालांचा अपमान करणं म्हणजे संविधानाचा अपमान करण्यासारखं आहे. कारण राज्यपाल हे संविधानिक राज्याचे प्रमुख आहेत आणि या सरकारची सूडभावना एवढ्या टोकाला गेले की आता त्यांनी राज्यपालांना पण त्या ठिकाणी सोडलं नाही. कारण गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जेवढं म्हणून सूडभावनेनं वागता येईल तेवढं सूडभावनेनं वागण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. आता मला सांगा, जर त्या ठिकाणी विमानात राज्यपाल बसले असतील, परवानगीची वाट पाहत असतील आणि राज्यपालालाच परवानगी नाकारणं म्हणजे मला वाटतं याच्यापेक्षा सूडभावना या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम दुसरं कुठलं असू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीच्या दृष्टीनं लोकशाहीच्या नीतिमूल्यांची पायमल्ली करणार आहे आणि हे सरकारला जराही शोभादायक अशी गोष्ट नाहीये. थेट राज्यपालांना परवानगी नाकारणं हे असं याआधी कधी घडलंय का? नाही, अजिबात नाही. राज्यपालांना नाकारण्याचा विषयच आला नाही, माझ्या माहितीत तरी नाही. का राज्यपाल एक तसं प्रतिष्ठेचं, जबाबदारीचं आणि संविधानिक एक महत्व आणि गनिमा असणारं पद आहे आणि अशा प्रकारे अवमूल्यन झाल्याचं मला आठवत नाही. आणि कुणी पक्ष कुठलाही असो, सरकार कुठलाही असो, होता कामा नये ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी, जी या ठिकाणी पायदळी तुडवताना दिसते. म्हणजे सत्ताधारी पक्ष राजशिष्टाचार पाळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, अजिबात पाळत नाहीत. आता राज्यपाल जर विमानात जाऊन त्यांना जर उतरून दुसरं दरेकरजी काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते. सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवारजी, राजकीय दौऱ्यासाठी सरकारच्या विमानानं प्रवास करण्यासाठी परवानगी नाकारली गेली आहे राज्यपालांना. तुम्ही कसं बघता या घटनेकडे? राज्य सरकारवर काय आहे? त्यांना खासगी विमानानं जावं लागतंय. मला असं वाटतं की जसं म्हणतात की शिशुपागाचे 100 अपराध भरल्यानंतर ज्या पद्धतीने शिशुपागाचा शेवट झाला त्याच मार्गावर हे सरकार दमनकारी मार्गाने पुढे जात आहे. मी अशा शेकडो घटना सांगू शकतो की तुम्ही सत्तेत आल्यानंतर सामान्य जनतेच्या आयुष्यामधला अंधार दूर व्हावा, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा ही कृती करण्याच्या ऐवजी दमनकारी कृती करण्यामध्येच आपला पराक्रम आणि पुरुषार्थ हे सरकार बघत आहे. महामहिम राज्यपाल महोदय हे राज्याच्या सरकारच्या प्रमुख म्हणून सन्मानाचं पद, घटनात्मक पद संविधानाने एक विशेष दर्जा दिला आहे. त्यांच्या मानसन्मानाचे संकेत हे अनेक वर्षापासून तुम्ही कितीही मोठे नेते असाल, कितीही सर्वोच्च नेते असाल, कितीही शक्तिशाली नेते असाल तरी त्यांच्या मानसन्मानाचे जे संकेत आहे, जे प्रोटोकॉल आहे त्याचं पालन केलं पाहिजे. ही घटना माझ्या दृष्टीने अनिष्ट तर आहेच, पण या देशातल्या सत्ताधाऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांनी कसं वागू नये याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
राज्यपालांना विमानातून उतरवून मुनगंटीवार दुसऱ्या तुम्ही राहाच विमानात- आपल्यासोबत, मुनगंटीवारजी तुम्ही राहाच आपल्यासोबत. शिवसेनेचे विनायक राऊत सुद्धा आपल्यासोबत आहेत. राऊतजी, थेट आरोप केले जात आहेत, दमनकारी कृत्य, लोकशाही पायदळीत उडवल्याचा आरोप केला जातोय. तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार जे आहे किंवा महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे माननीय उद्धवजी ठाकरे जे आहेत, यांनी आजपर्यंत दमन नीतीचा कारभार कधी केलेला नाही आणि करणारही नाहीत. आज जी काय घटना घडली असेल त्याची वस्तुस्थिती मला त्याची अजून कल्पना नाही, मी दिलेला आहे. परंतु काहीतरी टेक्निकल बाजू निर्माण झाल्या असतील आणि म्हणून त्या अनुषंगाने ही घटना घडली असेल. परंतु अशा पद्धतीने राज्यपाल महोदयांचा अवमान करणं किंवा त्यांचा अपमान करणं ही कोणतीही भावना महाराष्ट्राच्या सरकारने मनामध्ये कदापि ठेवलेली नाही. पण राऊतजी, राज्यपाल विमानामध्ये 15 ते 20 मिनिटं बसून होते, ते विमानात बसले आणि त्यानंतर त्यांना खाली उतरावं लागलं. एव्हिएशन म्हणजे एअरपोर्ट वरून विमानाचं उड्डाण घेणं वगैरे जे आहे ते एव्हिएशनच्या अंतर्गतची बाब आहे. ती त्यांना टेक ऑफ घेण्यासाठी परमिशन देणं ATC टॉवरच्या माध्यमातून ती मिळाली जाते. त्यामध्ये राज्य सरकारचा थेट संबंध काही येत असेल असं मला वाटत नाही. मी पुन्हा एकदा मुनगंटीवारजींकडे जाते. मुनगंटीवारजी, हे सगळं तांत्रिक गोष्टींकडे ढकललं जात आहे, पण खरा प्रोटोकॉल काय असतो? नाही, असं आहे की जे विनायकराव राऊत माझे मित्रही आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्या सत्यता असेल तर मग त्याच्यावर आक्षेप करते. पण हा हॅलो महामहिम हो, तुमचा आवाज येतोय, तुमचा आवाज येतोय. महामहिम राज्यपाल महोदयांना विमानामध्ये बिघाड आहे म्हणून उतरवण्यात आलं की विमान देता येत नाही म्हणून उतरवलं, आता हे सर्व स्पष्ट झाल्यावर पण या अगोदरच्या ज्या घटना आपण पाहतोय त्या घटना लक्षात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यपाल महोदयांच्या संदर्भामध्ये ज्या शब्दांचा उपयोग आजपर्यंत केल्या गेल्या, त्यांना एखाद्या पक्षाचं हस्तक म्हटलं गेलं, अशा ज्या पद्धतीच्या घटना आहे किंवा आता तुम्ही नुकतंच पाहिलं की भारतरत्न लता मंगेशकरजी असेल, भारतरत्न सचिन तेंडुलकरजी असेल, यांची चौकशी करू. अरे हे किती आश्चर्यजनक आहे. 7 जुबे इस दुनिया में. खर तर याच्या संदर्भात कुणी तक्रार केली नाही. मग उद्या असं कोणी म्हणायचं का की अनिल देशमुख साहेबांनी ही चौकशी लावली, ही सुद्धा कोणत्या तरी दबावात केली म्हणून CBIने अनिल देशमुखांची चौकशी करावी, असं कोणी म्हणेल का? मला जे व्यक्तिगत रीतीने वाटतं आणि खरं तर विनायकराव राऊतांनी सांगितलं की ते टेक्निकल कारण असतील. मी त्याच मुद्द्यावर येते मुनगंटीवारजी, की जी माहिती ABP माझाने मिळवली सूत्रांच्या माध्यमातून, त्यानुसार तरी विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, विमान व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे, तरी सुद्धा राज्यपालांची परवानगी नाकारली गेली, त्यांना विमानात बसवलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाली उतरवलं गेलंय. नाही, मग हा तर अवमान आहे, हा महाराष्ट्राचा अवमान होईल, संविधानामधल्या प्रोटोकॉलचा, संकेताचा, तरतुदीचा अवमान होईल. आणि असं केलं असेल तर विनायकराव राऊतांनी तर विशेष करून ते आमचे मित्र आहे, उद्धवजींना समजून सांगितलं पाहिजे की येतो राज्याच्या सत्ता प्रमुख बनल्यानंतर आपण अशा पद्धतीने वागण्याच्या ऐवजी दीर्घकालीन सत्ता टिकवायची असेल तर आपलं लक्ष हे दमनकारी राज्य व्यवस्थेकडे न करता विकासकारी राज्य व्यवस्थेकडे जाणं हे जास्त फायद्याचं आहे. ही अशी उदाहरणं की तुमच्या सरकारने हे केलं म्हणून आम्ही करतो, मला वाटतं की कोणाची कोशिश नसते. आपण आपलं काम चांगलं कर्तव्य पूर्ण करावं. राज्यपाल महोदयांना जर अशा पद्धतीने केलं असेल तर सरकारच्या वतीने क्षमा मागून पुन्हा अशा घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. राऊतजी, क्षमा मागण्याची मागणी होतीये भाजपकडून. माझे परम आदरणीय मित्र सुधीरजी मुनगंटीवार साहेब, त्यांच्या अभ्यास वृत्तीबद्दल मला पूर्ण कल्पना आहे आणि अत्यंत संयमी आणि मित्रत्वाचं नातं निर्माण करणारं सुधीर मुनगंटीवारांचं ते नेतृत्व आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी मी काही खोडत नाही, परंतु अशा पद्धतीने मुद्दाम जाणून बुजून महाराष्ट्र सरकार राज्यपालांशी वागेल असं मला बिलकुल वाटत नाही. आम्ही त्यांची नक्की माहिती घेऊ, परंतु घटनेने जी पदं निर्माण केली त्याचा आदर राखणं, महामहिम राज्यपालांचा आदर राखणं हे महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत केलेलं नाही. काही वेळेला राजभवनातून खूप राजकीय नाटकं घडली गेली, परंतु ते मनामध्ये न ठेवता राज्यपाल महोदयांचा मान सन्मान महाराष्ट्र सरकार कायम ठेवलेला आहे त्याने आणि भविष्यामध्ये ठेवेल. परंतु आजची जी घटना जी असेल
ती मला पूर्ण माहिती घेऊनच आपल्याशी विचार व्यक्त करावे लागतील. बर बर नक्कीच. हं. मुनगंटीवारजी आणि राऊतजी तुम्ही दोघंही आपल्या सोबतच राहा. मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख सध्या आपल्या सोबत आहेत. अस्लम शेख जी, तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का की नेमकी परवानगी का नाकारली गेली? हे बघा, कुठल्याही गोष्टीचा विनाकारण काय मूल्य काढणं ही योग्य नाही. प्लेन उडण्याच्या आधी एटीसीचा क्लिअरन्स लागतोय. ते एटीसीचा क्लिअरन्स जे राज्य सरकारच्या हातामध्ये नसतं. कुठल्या कारणामुळे त्यांना जाऊ दिलं नाही याची खरं म्हणजे माहिती घेतली पाहिजे आणि माहिती घेतल्यानंतरच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आता माझ्याकडे आता सध्या माहिती नाही एटीसीने त्याला थांबवलं की काय कारणाने त्यांना विमान चालू मध्ये जाऊ दिलं नाही. आणि राज्यपालाचा मान आहे आणि महाराष्ट्र नेहमी आपला राज्यपालाचा मान सन्मान कधीही कमी होऊ देणार नाही. पण पहिले हे माहिती करणे गरजेचं आहे की त्यांना नाही परवानगी देण्याचं कारण काय होतं. अस्लम शेखजी, राज्यपाल राजभवनातून बाहेर निघतात, विमानतळावर जातात, विमानात बसतात, तोपर्यंत कोणालाही याची माहिती नसते की ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही? नाही, हे बघा, जेव्हा विमानला टेक ऑफ करायचं असेल किंवा हेलिकॉप्टरला टेक ऑफ करायचं असेल त्यांना एटीसीचा क्लिअरन्स लागतोय. त्यामध्ये ज्या पद्धतीने ट्रॅफिक कंजेशन असतं त्या टायमाला कधी कधी मुख्यमंत्र्यांना सुद्धा अर्धा पावणा तास थांबावं लागतो किंवा कॅन्सल करावं लागतो. तर याची शहानिशा होण्याची गरज आहे की त्यांना एटीसी क्लिअरन्स मिळाला नाही की विमानामध्ये काय प्रॉब्लेम होता की काय त्याच्यात त्रुटी होती. त्याचे माहिती घेण्याचे विपरीत बोलणं हे योग्य ठरणार नाही. अस्लम शेखजी, मी पुनरावृत्ती करते की एबीपी माझानं जी माहिती मिळवलेली आहे त्यानुसार विमानात तरी कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, विमान सुस्थितीत आहे. आता जे काही तुम्ही सगळं म्हणालात त्यानुसार राज्य सरकारचा या सगळ्या घटनेशी काहीही संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, हे खरं आहे. एटीसी क्लिअरन्सचं राज्य सरकारचं काय असतं, ते आपली यंत्रणा आहे, ते क्लिअरन्स देतात. हेलिकॉप्टर असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या की आपलं कमर्शियल जे प्लेन चालतोय त्यांना एटीसी क्लिअरन्स देतात. तुम्ही बघा, कधी कधी हवातच एक एक दीड तास प्लेन उडत असतात कारण त्यांना क्लिअरन्स लँडिंगचा नसतोय किंवा टेकअपचा नसतोय. तर ही सगळी बाब एटीसीचे कन्सर्न आहे, त्याला कुठलाही वेगळं वळण देणं हे योग्य ठरणार नाही. अस्लम शेखजी, म्हणजे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आणि सीएमओ यांच्याकडून परवानगी दिली गेली होती असा तुमचा दावा आहे? नाही, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. शेवटी राज्यपाल जेव्हा निघतात किंवा कुठलेही व्हीआयपी जेव्हा निघतोय ह्या दर्जेचा तर ते सगळी शहानिशा करण्यात जे डिपार्टमेंट तसं करण्यात येत आहे ती सगळी झाली असेल. आता विमानला जाण्याची परवानगी का नाही दिली हे माहिती करणं गरजेचं आहे. विमान मध्ये प्रॉब्लेम होता की एटीसीने क्लिअरन्स नाही दिलं की राज्यपालांना उशीर होता म्हणून त्यांनी दुसऱ्या प्लेन मध्ये जायचं नक्की केलं, हे सगळं त्यांच्याशी माहिती किंवा डिपार्टमेंट जे कन्सर्न आहे त्यांच्याशी बोलल्यानंतरच याच्याबद्दल बोलण्यात येईल. अस्लम शेखजी, माझा प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. गणेश. अस्लमजी, तुम्ही म्हणताय बरोबर आहे की एटीसी क्लिअरन्स मिळाला नाही का, त्यांना लवकर जायचं होतं का, आणि जो प्रोटोकॉल आहे किंवा राज्यपाल ज्यावेळेस घराबाहेर पडतात, राजभवनाबाहेर पडतात, सगळे कागदपत्र आणि सगळे क्लिअरन्स घेऊनच ते विमानाचा वापर करतील. म्हणूनच हा प्रश्न आहे की राज्यपाल विमानात बसले, जर त्यांना परवानगी नसती तर विमानात गेलेच नसते, विमानात बसलेच नसते, एक प्रश्न. दुसरा असा आहे की एटीसी क्लिअरन्सचा विषय असेल, आता राज्यपाल 12:15च्या स्पाइस जेट फ्लाईटनं देहरादूनला उडतायत, तर माझा प्रश्न असा आहे की आता कमर्शियल फ्लाईट त्यांना का करावी लागली असेल? राज्यपालचा प्रोटोकॉल विभाग, राज्यशिष्टाचार विभागानं सगळ्या प्रोसिजर फॉलो करूनच त्यांना त्या प्लेनमध्ये बसवलं असेल, हा माझा प्रश्न आहे. आणि तांत्रिक अडचण फ्लाईटमध्ये कोणतीही नाही, ही सूत्रांची माहिती आहे. अस्लमजी. असं आहे की जेव्हा ते निघतात ते प्रोटोकॉल पोलिसांचं असतं, तिकडे स्पॉटवरती पोहोचल्यानंतर ते सीएसएफचा प्रोटोकॉल असतोय, त्याच्यानंतर जर विमानात जर बसले असतील आणि विमानात बसल्यानंतर विमानला का उडू दिला नाही हे एक मोठा प्रश्न आहे. आता विमानची सगळी टेक्निकल प्रॉब्लेम काही नव्हती तर विमानला एटीसी उडू देणार नाही ना, आणि एटीसीचा आणि सरकारचं काय लेनदेन आहे. आणि मला एक सांगा की सरकारने आतापर्यंत कितीही व्यवहार राज्यपाल बरोबर केलेले आहेत, त्यामध्ये कितीही गोष्ट मान्य करण्यात नाही आलेली, तरी सुद्धा सरकारतर्फे कधीही त्याचा अवमान करण्यात आला. आणि हे प्रश्नच उद्भवत होत नाही की जर राज्य सरकारला त्यांना संधी किंवा त्यांना थांबवायचं असलं तर त्यांना आधीच टेक्निकल काय रिझन काढलं असतं. तिकडे नेल्यानंतर त्यात ते कन्सर्न पायलटला जर तुम्ही विचारलं की काय रिझन आहे, तुम्ही फ्लाईट का नाही टेक ऑफ केलं, तर ते तुम्हाला खरोखरी सांगू शकतील की काय कारण आहे.
तो की फ्लाईटमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचण नाही आहे. टेक्निकली फ्लाईट खूप साऊंड आहे. एटीसी क्लिअरन्सचा प्रश्न येत नाही. जर राज्य सरकारचं विमान आहे आणि विमान राज्य सरकारची परवानगी असेल तर एटीसी क्लिअरन्सला का थांबवेल? आणि जर देहरादूनमध्ये काय इश्यू असेल तर 12:15च्या फ्लाईटने राज्यपाल जाणार नाहीत ना दुसऱ्या फ्लाईटने, कमर्शियल फ्लाईटने. एटीसी क्लिअरन्सची जी यंत्रणा आहे त्याचं आणि राज्य सरकारचं काय लेनदेन आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं, कधी कधी लँडिंग मध्ये तुम्ही बघितलं असणार की एक दीड तास हवातच विमान असतं. कधी कधी टेक ऑफ मध्ये तुम्ही बघितलं असेल की एक दीड तास उशीर होतोय. ट्रॅफिक कंजेशन आहे का, त्यामध्ये नाही उडून देण्याचं कारण काय आहे, सगळं माहिती गोळा करण्याची गरज आहे. आपण अनऑफिशियली कोणाकडून बातमी माहिती करून घेतली असेल याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही. मला आपल्याशी विनंती आहे की आपण तिकडे टेक्निकल स्टाफ असणार. हा प्रश्न विनायक रावजींनी काय बोलले त्याच्याबद्दल मला माहित नाही. मी आता फोनो देत आहे. मी फक्त एवढंच बोलतो की आपण एटीसी बद्दल विचारून घ्या किंवा तिकडे जे पायलट असणार त्या पायलटनी खरं आपल्याला सांगू शकतो की काय कारण आहेत की त्यांना ते विमान टेक ऑफ करता आलं नाही. असलम शेखजी, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याच्यासाठी. आणि यानंतर आपण जाऊयात, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण पुन्हा एकदा गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, एटीसीचं कारण पुढे केलं जात आहे आता. प्रज्ञा, हे कारण असू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की राज्य आता कोणत्याही क्लायमेटचा काही इश्यू नाही आहे इथंही, देहरादूनमध्येही. जर देहरादूनमध्ये समजा असं समजलं की देहरादूनमध्ये बऱ्याच वेळेला फॉग आणि इतर विषय असतात, त्यामुळे अनेक फ्लाईट्स लेट होतात. मी स्वतः देहरादूनला आता मागच्या महिन्यात गेलो होतो, तिथे इश्यू होते. आता तिथे इश्यू नाही. आणि इश्यू असता तर राज्यपाल 12:15च्या स्पाइस जेटच्या कमर्शियल फ्लाईटने का गेले असते? एक. दुसरं असं आहे, जसं असलम शेख म्हणतात किंवा विनायक राऊत म्हणतात की आम्ही माहिती घेऊ, राज्यपालांचा एक प्रोटोकॉल विभाग असतो, एडीसी असतात, त्या राजशिष्टाचार विभागाची त्यांचे कनेक्शन असतात किंवा संबंध कम्युनिकेशन असतं. जर परवानगी नसती तर राज्यपाल तिथे गेलेच नसते. परवानगी दिली गेली नसती तर राज्यपाल त्या फ्लाईटमध्ये बसलेच नसते. राज्यपाल तिथे पोहोचतात म्हणजेच राज्य सरकारसोबत काहीतरी कम्युनिकेशन झालं असेल. आता सूत्र असं म्हणतायत की या फ्लाईटमध्ये कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नाही आहे आणि म्हणूनच त्यांना फ्लाईटमध्ये बसायलाही किंवा राज्यपाल बसलेही होते. 15-20 मिनिटानंतर राज्यपाल बाहेर येतात. लाऊंजमध्येही तिथे काही घडलं आहे त्याबद्दल आम्ही माहिती काढतो की लाऊंजमध्येही बऱ्याच फोनाफोनी झाल्या होत्या ज्यावेळेस राज्यपाल त्या VVIP लाऊंजमध्ये होते. त्यानंतर राजभवनाकडनं स्पाइस जेटची जी फ्लाईट आहे ती बुक केली गेली आहे. म्हणून हे सगळे प्रश्न उद्भवत आहेत की तिथं पोहोचल्यानंतर असं काय घडलं की त्यांना फ्लाईटमधून खाली उतरावं लागलं, लाऊंजमध्ये बसावं लागलं आणि त्यानंतर स्पाइस जेटच्या विमानाने त्यांना आता देहरादूनला जावं लागतंय. उद्या त्यांचा कार्यक्रम आहे मसूर इथं, IAS अकॅडमीमध्ये त्यांचं संबोधन आहे, त्यासाठी राज्यपाल तिथे जात आहेत. म्हणून हे सगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप राज्य सरकारकडनं नाही आली आहेत. राज्य सरकारनं कोणतंही असं म्हटलं नाही की नाही तांत्रिक अडचण किंवा तांत्रिक बिघाड आला होता त्या फ्लाईटमध्ये म्हणून परवानगी नाकारली गेली किंवा फ्लाईट टेक ऑफ झालं नाही. आणि राजभवनाकडनं अशा प्रकारची कोणतीही सूचना अद्याप नाही आली आहे. आम्ही कॉन्टॅक्ट करतोय राजभवनालाही, राज्य शिष्टाचार विभागालाही. तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, प्रोटोकॉल नेमका काय असतो? नाही, मला वाटतं की म्हणजे हे जाणीवपूर्वक झालंय की राजभवन आणि मंत्रालयातला सामान्य प्रशासन विभाग जो की या विमान आणि शासकीय हेलिकॉप्टरच्या वापरासंदर्भातले जो बघत असतो त्याच्याकडे, तर त्यांच्यातलं कम्युनिकेशन लॅप्सेस आहेत ते की जाणीवपूर्वक झालं हे बघावं लागेल. एक साधारणतः पद्धत अशी आहे की राज्यपाल असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे शासकीय विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर करतात. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा राजभवनातून सामान्य प्रशासन विभागाला किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला कळवलं जातं त्यानंतर त्याची परवानगी दिली जाते. आजपर्यंत राज्यपालांना परवानगी नाकारली असं कधी झालेलं नाहीये. परंतु काही वेळा असं असतं की म्हणजे या दोघांव्यतिरिक्त मंत्र्यांना शासकीय विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करायचा असेल तर मुख्यमंत्री तशी परवानगी देतात. म्हणजे या संदर्भातले आदेश वेळोवेळी काढण्यात आलेले आहेत. असे म्हणजे कधी कधी दौरे ओव्हरलॅप होतात किंवा कम्युनिकेशनमुळे त्याची कल्पना नसते. अशा वेळेस काही वेळा तांत्रिक प्रश्न निर्माण होतात. मला वाटतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही एकाच दिवशी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा आल्यामुळे ते दौऱ्यात फेरबदल करावे लागले होते. त्याचा तपशील आता मला आठवत नाहीये, परंतु तसा काही प्रकार झाले होते. परंतु एक साधारणतः प्रोटोकॉल तो आहे की राज्यपालांना विमान नाकारणं असं कधी झालेलं नाहीये. आता ATCची वगैरे कारणं सांगतायत.
तर मला वाटतं की कम्युनिकेशन झाल्यानंतर राज्यपालांकडून राजभवनातून तशी विनंती गेल्यानंतर तशी परवानगी दिली जाते. आता ही परवानगी तांत्रिक बिघाडामुळे नाही दिली की अन्य काही त्याला कारण होते का त्या दौरे आधी ओव्हरलॅप होते किंवा ऐनवेळी कळवण्यात आलं म्हणून काही प्रश्न निर्माण झाले, हे आता मला वाटतं अवकाश काढलं. पण हा प्रकार दुर्दैवी एवढं मात्र निश्चित. प्रज्ञा. अभय सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शासनाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी परवानगी नाकारली गेली आहे, तर राज्य सरकार मात्र तांत्रिक बाबींकडे अंगुली निर्देश करताना दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.